विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजा सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची, अधिकाराची लढाई लढली, त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. आजच्या या धम्मदीक्षा सोहळ्यास उपस्थित ज्यांच्या हस्ते आजची धम्मदीक्षा पार पडली ते पूज्य भंते पयानंद फिरोजी, पूज्य भंते बुद्धशील. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुकुमार कांबळेजी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय DS नरसिंगेजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, स्वागत अध्यक्ष अनंतरावजी जगतकरजी, निमंत्रक चंद्रशेखर वडमारेजी, आमचे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, वैभव धबडगेजी, आमचे मराठवाडा महासचिव किशोर चक्रेजी, त्याचा मानाचा जय भीम. आज आपण बौद्ध धम्माची ही दीक्षा या ठिकाणी पार पाडली. ज्या ज्या लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांचं बौद्ध धम्मामध्ये स्वागत आहे. त्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आज बऱ्याच गोष्टी मला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टी समजल्या. मुळात आम्ही बौद्ध का झालो हा जो हेतू आहे हा बऱ्याच अंशी आम्ही जे बौद्ध आहोत, पूर्वाश्रमीचे महार असणारे जे बौद्ध आहेत, हे आता कदाचित त्यांना तो विसर पडत चाललेला आहे की आमचं बौद्ध होण्यामागचा हेतू काय आहे. मी ज्यावेळेस बौद्धांमध्ये ही बौद्ध परिषदा घेत असतो त्यावेळेस अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला बौद्धच का केले. मी अनेक, कारण आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मला जालन्याला जाऊन औरंगाबादला जाऊन सकाळी 5ची फ्लाईट पकडून दिल्लीला जायचं, त्यामुळे मी बऱ्याच समराईज वेमध्ये शॉर्टमध्ये सांगणार. बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक बौद्ध परिषदेच्या मंचावरनं सांगितलं की आमचं बौद्ध होण्यामागचं कारण काय. काय बुद्धाने केवळ अभिधम्मच दिला, काय बुद्धाने केवळ विपश्यनाच सांगितलेली आहे, काय बुद्धाचा कोणताही बंधुतेचा संदेश नाही का, काय बुद्धाचा कोणताही नैतिकतेचा संदेश नाही का. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला हा बुद्धाची नैतिक शिक्षण देणारा आणि भारतामध्ये बंधुत्व एस्टॅब्लिश करणारा, सोशल अँड मॉरल टीचिंग्सवर आधारित असणारा बुद्धिझम बाबासाहेबांनी भारतात इंट्रोड्यूस केला. तो बाबासाहेबांनी या भारतामध्ये आणला. पण आज आम्ही तो मूळ हेतू विसरत चाललेलो आहोत. आमच्या घरातले देवी देवता, खंडोबा, मरियाई ही बाहेर पडून आता तिथे बुद्धाची मूर्ती येत चाललेली आहे. एवढाच तो काही बदल आज आमच्यामध्ये दिसू लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूने आम्हाला बौद्ध केलं तो कुठेतरी आम्ही विसरत चाललेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली या देशाचं संविधान 1949ला निर्माण करून 50ला लागू झालं. आणि संविधानाचं पहिलं पान, प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, काय सांगतो की आम्हाला या देशात काय अचीव करायचं, आम्हाला या देशात काय साध्य करायचं. लिबर्टी, इक्वलिटी, जस्टिस अँड फ्रॅटर्निटी, समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय, ज्या पद्धतीने आपण सांगितलं. मग बाबासाहेबांना हाही प्रश्न केला गेला की बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी तत्व आहे, ही जी फिलॉसॉफीज आहे, ही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून उचलली. बाबासाहेबांनी त्यांच्याच भाषणात याचं स्पष्टीकरण दिलं की मूर्ख आहे ती लोक जी लोक माझ्यावर असा आरोप करतात की मी ही जी तत्वज्ञान आहे ही फ्रान्समधनं, फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतली, ही मी कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतली नाही. मी बुद्धाच्या शिकवणुकीतून ही तत्व या भारताच्या संविधानात टाकलेली आहे. माझा एक छोटासा प्रश्न आहे, जर 1950 सालीच बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या देशाच्या संविधानात बुद्धाच्या जीवनातले हे तत्वज्ञान जर संविधानात अंगीकारलेले आहे, मग 56ला नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काय गरज आहे.
बुद्धिझमचं हे काम जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी हे एस्टॅब्लिश करण्याचं काम भारतीय संविधान करणारच आहे ना. मग बाबासाहेबांनी त्यांच्या पॉलिटिकल मुवमेंटकडे लक्ष द्यायला हवं होतं. उलट बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रसंगी दीक्षा घेतली जी बौद्ध धम्मासाठी किंवा त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पॉलिटिकल मुवमेंटसाठी अनुकूल वेळ नव्हती. 4 महिन्यातच इलेक्शन्स होत्या आणि आज आपण बघतोय की हिंदूंची मतं मिळावी म्हणून आमचे बौद्धांची लोक, आमची बौद्धांची नेते हे बुद्धाला झाकतायत की नाही आम्ही बौद्ध नाही. हिंदूंची मंदिरे उघडण्यासाठी आमची नेते जात आहेत तर का ती हिंदूंची मतं मिळावी म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलंय का? 1957 मार्च महिन्यामध्ये जसं आज याच 2024चा प्रसंग त्याच पद्धतीने 1957च्या इलेक्शन्स होत्या आणि 6 महिन्यापूर्वी बाबासाहेब डिक्लेअर करतात की मी आता हिंदू धर्माचा त्याग करणार आहे आणि मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पार्टीतले कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब जर तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केला तर इलेक्शन्स मध्ये हिंदूंची मतच मिळणार नाही आणि बौद्ध ज्या धम्माचा तुम्ही स्वीकार करायला जात आहात त्या धम्माची माणसंच भारतात नाही, त्यांची लोकसंख्याच भारतात नाही. मग एकीकडे हिंदूंचीही मतं मिळणार नाही, एकीकडे बौद्धांचीही मतं मिळणार नाही. अशा अवस्थेत 1957च्या इलेक्शन्स मध्ये आमचा पराभव होईल. तुम्ही आत्ताच धम्म स्वीकारू नका असं बाबासाहेबांचे राजकीय पार्टीतले कार्यकर्ते बाबासाहेबांपुढे विनंती करत होते. काय स्टँड होता माहितीये बाबासाहेबांचं? बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली? बाबासाहेब म्हणाले तुमच्यापैकी माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल, आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा आम्ही घेणार आहोत, तुमच्यापैकी कोणी नाही आलं तरी चालेल. आणि शेवटी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि मार्च 1957च्या इलेक्शन्सला बाबासाहेब आंबेडकर हयातच नव्हते. जर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मदीक्षा लांबणीवर टाकली असती, 1 वर्ष पोस्टपोन केली असती तर आज आमची लोक ही IAS IPS डॉक्टर इंजिनियर झालेली दिसली नसती की मंदिराच्या बाहेर कुठेतरी पायऱ्यांवर बसलेली, कावड यात्रेमध्ये बसलेली, मरियाईच्या जत्रेमध्ये उभी राहिलेली दिसली असती. बाबासाहेबांनी का आम्हाला बौद्ध करून गेले? कारण मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोटेशन सांगतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म या दोघांमधला संघर्ष होय, दुसरं काही नाही. आज आपण म्हणतोय की मांग मातंग सांबार ढोर ओला. मी खरं तर ही माहिती कधी माझ्या कार्यकर्त्यांना दिली नाही पण या मंचावरनं मी ही माहिती देऊ इच्छितो. माझी सहचारिणी माझी पत्नी ही स्वतः होलार समाजाची आहे. त्यामुळे आम्ही कधीही बौद्ध जो खरा बौद्ध आहे तो समोरच्याची कधीही जात बघत नाही आणि जो बौद्ध होऊन तुमच्या जाती विचारतोय तो बौद्ध नाही, त्याचा बौद्ध धम्माशी काळीचाही संबंध नाही. बौद्ध हा कर्मकांडाने केला होत नाही. जनेऊ जसं ब्राह्मणांमध्ये मुंज काय म्हणतात ते असतं, त्या पद्धतीने त्याला ब्राह्मण म्हणून शिक्का मिळतो, तसं बौद्ध धर्मामध्ये असली परंपरा नाही, त्याला दीक्षा घ्यावी लागते. आणि जे 22 प्रतिज्ञा आज आपण इथे पठण केल्या की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन, हाही त्या या प्रतिज्ञेचा एक भाग आहे. आज आम्ही लोक एकत्रित का येत नाही आहोत? मांग मातंग. बाबासाहेबांनी हू वेर महार नावाचा एसे लिहिलेला आहे की महार पूर्वी कोण होते. बाबासाहेबांनी या नावाला झिडकारलंय, बाबासाहेबांनी हे नावच झिडकारलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात महार नाव तर श्रुतींमध्ये नाही, मनुस्मृतीमध्ये नाही, वेदांमध्ये नाही, कुठंही नाही, हे नावच अस्तित्वात नाही. मग जर हे नावच अस्तित्वात नाही मग आम्ही आहोत कोण? हे महार आहेत कोण? हे कुठून आलं नाव?
आणि मग बाबासाहेबांनी आम्हाला आमचा इतिहास सांगून दिला की आम्ही हे महार वगैरे नाही, आम्ही नाग लोक होतो, नागाचे वंशज होतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा घेत असताना नाग नदीच्या किनारी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. का तर आम्ही महार नाही, आम्ही मातंग नाही, आम्ही चांभार नाही, आम्ही ढोर नाही, तर या बुद्धाचं रक्षण करणारे, या ब्राह्मणी धर्मापासून रक्षण करणारे आम्ही सगळे नाग लोक होतो. आमची मूळ ओळख बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आज आम्हाला या जाती जातीमध्ये का विभागून ठेवलं जातं, त्या महाराचा, अमांगाचा? कारण त्यांना ब्राह्मणी व्यवस्थेला हे माहित आहे. हजारो लाखो महार मातंग सोडा, केवळ 500 नाग लोक जर एकत्रित आले, या देशात केवळ 500 नाग जर एकत्र आले तर ते काय करू शकतात याचं जिवंत उदाहरण भीमा कोरेगाव नदीच्या किनारी या भीमा कोरेगाव स्तंभाच्या नावावर वाचून तुम्ही बघू शकता. कुणाच्याही नावापुढे महार हा शब्द नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांच्या नावासमोर महार शब्द नाही, त्यांच्या आजोबांसमोर, त्यांच्या नावासमोर महार शब्द नाही. माझ्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड आहेत. वडिलांचं नाव रामनाथ मालनाथ. आणि म्हणून आम्हाला ह्या जाती, या शिव्या किंवा असं समजा ही कोड लँग्वेज आहे. महार या 2 शब्दांचा अर्थ आहे. या 2 शब्दांना एकत्रित केलेला हा शब्द आहे महा प्लस आरी. पालीमध्ये आरी म्हणजे दुश्मन, महान, सर्वोत्तम, सगळ्यात मोठा दुश्मन, ब्राह्मणी व्यवस्थेचा सगळ्यात मोठा दुश्मन. हे ब्राह्मणाला माहिती आहे की आम्ही कोण आहोत, पण आम्हालाच माहित नाही आम्ही कोण आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमचा इतिहास सांगितला, आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ही दीक्षा देत असताना आम्हाला कसलंही व्यवस्था की एका रात्रीत आम्ही बौद्ध झालो तर आमच्या मोठमोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभ्या राहतील असं काही नव्हतं. अनेक धर्मातल्या लोकांनी बाबासाहेबांना पैसे देऊ केले होते, जमिनी देऊ केल्या होत्या, सोन्याच्या रथातून बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती की आमचा धर्म स्वीकारा, इस्लाम स्वीकारा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, शीख धर्म स्वीकारा. एवढं सगळं असतानाही बाबासाहेबांनी हे प्रस्थापित धर्म नाही स्वीकारले. का? तिथं गेल्यानंतरही पसमानदा मुसलमान, कुरेशी मुसलमान, सिया, सुन्नी, म्हणजे तिथे गेल्यानंतर ही जात काय संपणार नाही. सिखांमध्ये गेल्यानंतर रविदासिया शीख, मजहबी शीख, ख्रिश्चनांमध्ये गेल्यानंतर दलित ख्रिश्चन, प्रोटेस्टंट, कॅथलिक, तिथंही जाती व्यवस्था आहे. आणि बाबासाहेबांनी असा धर्म स्वीकारला ज्या धर्माकडे देण्यासाठी काही नव्हतं. कोणी बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारा म्हणून जमिनी देऊ केल्या नाही, कुणी सोन्याच्या रथातून मिरवणूक काढायचं कबूल केलं नाही, कुणी पैसे द्यायचं कबूल केलं नाही. आणि मग बाबासाहेबांनी हा धर्म का स्वीकारला याचं उत्तर 15 ऑक्टोबरला दिलं. बाबासाहेब म्हणतात, आमचा लढा तुमच्या जमिनींसाठी नाही, आमचा लढा तुमच्या पैशांसाठी नाही, आम्ही लढतो, आम्ही झगडतो ते आत्मसन्मानासाठी, आणि ते आत्मसन्मान आम्हाला बुद्धाच्या धर्मात मिळणार आहे. 1956 ते 2024, अजून 2056ही आलं नाही, 100 वर्षही झालेलं नाही. आमची ही हार्डली दुसरी पिढी असेल, बौद्ध धर्मामधली आमची ही दुसरी पिढी आहे. पण या धर्माच्या माध्यमातून काय प्रगती झाली? आमचं धम्म स्वीकारल्यानंतर कुडाच्या घराचं लगेच एका रात्रीत महालात परिवर्तन नाही झालं, 4 नाही झाल्या, पण विचारांचं परिवर्तन आमच्या मध्ये झालं या धम्मामुळे. आज अनुसूचित जातीमध्ये सरांनी सांगितलं आरक्षण मिळणार नाही आणि हे जाणार नाही, आजही आमच्या लोकांमध्ये भीती घातली जाते. आमच्या लोकांमध्ये म्हणजे कोण? महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट. आज सगळ्यात मोठा प्रश्न महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट लोकांचा काय असतो? जात लिहायची की नाही, हा कुणाचा प्रश्न आहे? बौद्धांचा. या लोकांनी इतरांना सांगायला हवं की जात लिहू नका, तो स्वतः विचारतो जात लिहायची की नाही लिहायची. म्हणजे विचार करा, आज आम्ही कोणत्या दिशेने पावलं टाकत आहोत.
बाबासाहेब आंबेडकरांचं 15 ऑक्टोबर 1956चं भाषण आज आमच्या बौद्धांपर्यंत पोहोचलेलं नाही. आज आम्हा लोकांना भीती घातली जाते की महार लिहिलं नाही तर तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळणार नाही, नोकऱ्या मिळणार नाही. हेच बाबासाहेब काय म्हणतायत 15 ऑक्टोबरला, की आरक्षण जास्त काळ टिकणार नाहीये, हे जास्त काळ टिकणार नाही, स्कॉलरशिप जास्त काळ टिकणार नाही, नोकऱ्या जास्त काळ टिकणार नाही, सूर्य चंद्र असेपर्यंत हे आरक्षण तुम्हाला मिळणार नाहीये, हे आरक्षण जास्त काळ टिकणार नाही. आणि आता आपण या इलेक्शनच्या पूर्वी बाता ऐकल्या, 400 पार जायचे म्हणे आम्हाला, का तर संविधान बदलायचं. संविधान बदलण्यासाठी यांना संसदेत जायचं होतं, तेवढ्या सीटा त्यांना मिळाल्या नाही म्हणून. परंतु तरीही त्यांनी पब्लिक सेक्टर पूर्णपणे विकून टाकलेलं आहे. पब्लिक सेक्टर विकल्या म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस बंद आहे, स्कॉलरशिप मागच्या 7 वर्षापासून मिळत नाही आहेत. आता त्या स्कॉलरशिपच राहिल्या नाही, त्यासाठी आम्हाला महार व्हायचं. आणि बाबासाहेब काय म्हणतायत की एखादा पती जर जगणारच नसेल तर त्याच्या नावचं मंगळसूत्र आम्ही का घालावं. याचा अर्थ काय की हे आरक्षण जर तुम्हाला चंद्र सूर्य असेपर्यंत मिळणारच नसेल तर त्या महार नावाचं ताई, त्या महार नावाचं मंगळसूत्र आम्ही गळ्यात का घालावं. आणि काय सांगतायत बाबासाहेब की आता घरातल्या घरात खूप झालं, भारतात आता खूप झालं, आता भारताच्या बाहेर जाऊन दाखवा. आता भारताच्या बाहेर महारांचे असे किती देश आहेत? आहेत 2-4 देश तरी, कमीत कमी श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया. बाबासाहेब तुम्हाला बौद्ध का करताय? कारण बाबासाहेबांना हे माहित आहे की या देशाचं संविधान एक ना एक दिवस निष्क्रिय केलं जाईल. आणि त्यावेळेस माझ्या लोकांचं काय होईल? ज्या लोकांना मी मागच्या 2500 वर्षाच्या मनुस्मृतीच्या गुलामगिरीतून मी त्यांना बाहेर काढलंय, यांना पुन्हा त्या मनुस्मृतीमध्ये ही ब्राह्मणी व्यवस्था ढकलून टाकेल. अशा वेळेत मी त्यावेळेस तिथे नसेल, मग माझ्या लोकांचं रक्षण कोण करेल? या देशाचंही संविधान अस्तित्वात नसेल तर माझ्या लोकांची लढाई कोण लढेल? म्हणून बाबासाहेब जाता जाता तुम्हाला बौद्ध धर्म का देऊन गेले? जर या देशाचं संविधान तुमची रक्षा करू शकलं नाही तर त्या बुद्धाच्या पाठीशी, त्या बुद्धाच्या मागे जा. हा बुद्ध तुमच्या पाठीशी उभा राहील आणि जगामध्ये तुमचा आवाज हा बुलंद करायचं काम करेल. ही मोठी कल्पना बाबासाहेबांची होती. आमचा हेतू, बाबासाहेबांनी तेच सांगितलं की जगामध्ये बौद्ध म्हणून जा, महार मातंग चांभार ढोर म्हणून जर आपण गेलो तर आम्हाला भारताच्या बाहेरही कोणी किंमत देणार नाही. आणि म्हणून बौद्ध म्हणून आज जर आपण गेलो, विचार करा, जी ब्राह्मणी व्यवस्था या बुद्धाला मागच्या 2500 वर्षापासून संपवण्याचं काम करते, आज त्यांनाच स्वतःला बौद्ध सांगायची वेळ येते. या देशाचा प्रधानमंत्री बाहेर जातो आणि त्यावेळेस तिथे सांगतो की मी भारत से आया हूं, भारत बुद्ध का देश है. भारतात आल्यानंतर भारत हिंदू राष्ट्र, पण भारताच्या बाहेर भारत बुद्धाचा देश. नीता अंबानीचा आपण व्हिडिओ बघितला. विचार करा, ही ब्राह्मणी व्यवस्था भारताला हिंदू राष्ट्र बोलते, पण भारताच्या बाहेर जाऊन ते कबूल करतात की भारत बुद्धाचा देश आहे. का? तर त्यांना माहित आहे की या बुद्धामध्ये किती ताकद आहे, पण ती ताकद आम्हाला माहिती नाही, आम्ही त्याचं युटिलायझेशन कधी केलं नाही. आणि म्हणून आम्हाला आज धर्मांतर वगैरे नाही झालंय, आम्ही आमच्या मूळ घरामध्ये परत आलेलो असं आज मी सांगत आहे. आणि म्हणून आज अनुसूचित जातीमध्ये एकूण 60 जाती आहेत, एकूण 60 जाती आहेत. आणि या केवळ जाती नाही, मनुस्मृतीने यांच्यावर जी निर्बंध लावलेली आहे ती आजही कायम आहे. महारांचं मनुस्मृतीने दिलेलं काम काय होतं की कोणत्याही गावामध्ये जर गुरंढोरं मेली तर ती ओढून बाहेर घेऊन जायचे, त्याचं विल्हेवाट लावायची. ही महारांची कामं. मातंगांची कामं की कुणाचं डेथ झाली, कुणाची प्रसूती झाली
कोण मेलंय त्याची दवंडी पिटवून संपूर्ण गावात हलगी वाजवून ते सांगण्याचं इन्फॉर्मेशन, मग ते गाव किती का लांब असेल हे काम त्या जातीचं. चांभारांचं काम चपला बनवणं, बुटं बनवणं ही त्यांची कामं. ही मनुस्मृतीने केवळ जातीच निर्माण नाही केल्या, तर त्या जातीला विशिष्ट कामही देऊन ठेवली. आणि आज आपण बघतोय की ज्या जाती आज बौद्ध धर्माकडे वळल्या, आज त्या जातींची प्रगती झालेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये 59 जातींची ही अनुसूचित जाती आहे. आणि मग त्या 59 जातीमधनं काही विशिष्ट जातींची प्रगती झालेली का दिसते? आरक्षण तर संपूर्ण 59 कास्टला आहे, संपूर्ण 59 कास्टला ते आरक्षण लागू आहे. मग काही विशिष्ट जाती प्रगती करताना का दिसतात? तर त्याची खरी प्रगती ही आरक्षणामुळे झाली नाही. त्यांची खरी प्रगती झाली तर बुद्धाचा धम्म स्वीकारल्यामुळे विचारांची परिवर्तन झालं आणि आज ते प्रगतीपथावर गेले. आणि म्हणून मी आज तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जे काम करत आहात, आज बौद्ध धम्म केवळ बौद्धांनाच सांगितलं तर अख्खं पिढ्या जातील, पण भारत बौद्धमय होणार नाही. या चाली रीती ज्या आज आपण अंगीकारलेल्या आहेत त्याही सोडल्या पाहिजे. केवळ मातंगच नाही, महारांपैकीमध्येही अजूनही त्या प्रथा सुरू असलेल्या आम्हाला दिसतात. मी सगळ्यांना माहित आहे, शेणावर काही माश्या बसलेल्या असतात. त्या माशांचा जन्मच त्या शेणावरचा. त्यांचं जीवन राहणीमान म्हणजे तेच शेण खायचं, त्याच्यावरच बसायचं आणि त्याच्यावरच झोपायचं, एवढंच त्यांचं जीवन. त्या शेणाला सोडून ते कधीही कुठे गेले नाही. त्यांचं विश्व म्हणजे तेच शेण. काही माश्या तिथून उडत जात असतात. ते बघतात या माश्या तर आमच्याच माश्या दिसत आहेत. त्या खाली येतात, त्या शेणाजवळ येतात आणि म्हणतात की तुम्ही हे घाणेरडे शेण का खाता? आम्ही ज्या बागेमध्ये राहतो त्या बागेमध्ये चांगली फळं आहेत, चांगली फुलं आहेत. तुम्ही त्या फळांचा रस प्या, त्या फुलांचा रस प्या, हे शेण खायचं सोडा. त्या माशा म्हणतात आम्ही तर कधी अशी बाग ऐकली नाही, बघितली नाही, आम्ही काय आमचं शेण सोडणार नाही. त्या माशा म्हणतात अरे खरंच बाग आहे. पण त्या शेणावरच्या माशांपैकी 2 माशा विचार करतात, आता हे एवढं बोलतायत तर आपण बघून तरी येऊ, काय बाग असते, काय फुलं असतात, काय फळं असतात, आपण बघून तरी येऊ. म्हणून मग त्या बाकीच्या माशांसोबत या 2 माशा ओढून त्या बागेत येतात. बागेत येऊन बघतात तर काय सगळीकडे फळं लागलीत, फुलं लागलीत. ते फळांचा रस पितात, फुलांचा रस पितात. पोट भरून झाल्यानंतर त्यांना शेणावरच्या माशांची आठवण होते की आमची बांधवं तिथेच राहिली, त्यांना घेऊन येऊया. म्हणून ते उडत पुन्हा शेणावर येतात, त्यांना माहिती देतात आणि सांगतात अरे खरंच तिथे फळं आहेत, खरंच फुलं आहेत. आता शेणावरच्या माशांना वाटतं की ही दोघं तर आपलीच आहेत, बोलतायत म्हणजे खरंच असेल. पण तरी त्यांच्या मनामध्ये शंका असते. तिथं गेल्यानंतर कुणी आपल्याला अडवलं तर, तिथे गेल्यानंतर कुणी आपल्याला येऊ दिलं नाही तर, फळच संपली तर, आरक्षण गेलं तर, नोकरी मिळाली नाही तर, स्कॉलरशिप मिळाली नाही तर, जसं आमच्या मनामध्ये शंका असते तशी त्या माशांच्या मनामध्ये शंका येते. मग ते विचार करतात ही दोघं तर आपलीच आहे, ही काय खोटं बोलत नसते, आपण जाऊ. पण एक काम करू, तिथे गेल्यानंतर समजा उपासमारीची वेळ येत असेल आपल्यावर तर आपण एक काम करू, थोडं शेण सोबत घेऊनच जाऊ, शिदोरी. म्हणून त्या सगळ्या माशा काय विचार करतात की एक शेणाचा गोळा तोंडामध्ये कोंबून मग आपण जाऊ. मग त्या प्रत्येक माशी शेणाचा एक गोळा आपल्या तोंडामध्ये कोंबते आणि त्या बागेच्या दिशेने उडतात. त्या 2 माशांना काही माहिती नाही. त्या 2 माश्या त्या सगळ्या माशांना घेऊन बागेत येतात. त्या माश्या फळं बघितल्यानंतर, फुलं बघितल्यानंतर कसलाही विचार न करता त्या फळांवर तुटून पडतात, त्याचा रस प्यायला लागतात, मध प्यायला लागतात. आणि जसाही तो मध तोंडातून पोटात जातो त्यांना घाणेरडी चव लागते. म्हणजे शी किती घाणेरडं मध आहे, त्यापेक्षा आमचं शेण चांगलं होतं. त्या 2 माश्या म्हणतात आम्हाला तर चांगलं लागतं, यांना का घाण लागते. त्यामुळे एक काम करा, दुसऱ्या फळावर बसा. ते दुसऱ्या फळाचा रस पितात, पुन्हा त्यांना घाण चव लागते. त्या 2 माशांपैकी एका माशीच्या मनात शंका येते, काय चाललंय. ती पुढे येते, बाकीच्या माशांना म्हणते जरा आपली तोंड उघडा. जसं तोंड उघडतात आतमध्ये शेणाचा गोळा तसाच असतो.
आमचंही तसंच झालंय. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या मधाने, फळाने, फुलाने भरलेल्या या बुद्धाच्या बागेत आम्हाला घेऊन आले. पण या बुद्धाच्या बागेत येत असताना आम्ही काय केलं? ब्राह्मणी धर्माचा शेणाचा गोळा आम्ही आमच्या तोंडात तसाच ठेवलाय. तो शेणाचा गोळा तोंडात तसाच असल्यामुळे आम्हाला बुद्धाचा गोडवा आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि म्हणून आता ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय त्यांनी आणि जे आधीचेच बौद्ध आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की जोपर्यंत ब्राह्मणी धर्माचा, कर्मकांडाचा हा शेणाचा घोळा तोंडातून जोपर्यंत तुम्ही थुकणार नाही तोपर्यंत बुद्धाचा गोडवा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून हे कर्मकांड, देवी देवता, मर्याई, खंडोबा हे सगळं आधी तोंडातून थुकलं पाहिजे. आणि हे बाहेर ठेवून बघा या बुद्धाकडे या. हा बुद्ध आज पिढ्यानपिढ्या त्या आमची फळं आणि फुलं पुरतील एवढं बागेमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर जाता जाता 14 ऑक्टोबर 1956 आम्हाला काय देऊन गेलेत माहित आहे? आज या पृथ्वीवर, या पूर्ण भूतलावर 138 देश आहेत जे केवळ बुद्धाचे आहेत, जे बौद्ध धर्म फॉलो करतात. 138 देश, 138 देशांसोबत बाबासाहेब आम्हाला जोडून गेलेले आहेत. पण तिथे जाण्यासाठी दलित म्हणून जाता येत नाही, महार म्हणून जाता येत नाही, मांग म्हणून जाता येत नाही. तिथे जायचं असेल तर बौद्ध म्हणून जाता येतं. महार, मातंग, चांभार, ढोर हे जे शिव्या आम्हाला दिलेल्या आहेत या जाती आपल्याला सोडून बौद्ध म्हणून आपली ओळख निर्माण केली पाहिजे. बघा 138 देश पायघड्या घालून तुमचं स्वागताला उभे राहतील एवढी मोठी ताकद बाबासाहेब जाता जाता आम्हाला देऊन गेलेलं आहे. आणि म्हणून मी ते वाक्य बाबासाहेबांचं सांगितलं, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. या बौद्ध धर्माची लढाई बाबासाहेब जिंकून आमच्या हातात जिंकलेली लढाई देऊन गेलेली आहे. 138 देशांचं आज आम्हाला सपोर्ट आहे, पण तिथे आम्ही जातच नाही आहोत. जातंय कोण? मी माझे स्पीचेस बौद्धांमध्ये तर लोक ऐकतात, पण आज तुम्ही लोक तुमच्या मोबाईलवर गुगल असेल, आय एम बुद्धा नावाचं एक फाउंडेशन तयार झालेलं आहे. या जसं तुम्ही TBM सांगत होता, त्रिरत्न बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभा आपसात मांडत आहेत. दोघंही बौद्धांच्या संस्था आहेत. आमची भांडणं आपसात आहे, तू अध्यक्ष का मी अध्यक्ष, खुर्चीसाठी आम्ही भांडतोय. आणि जगामध्ये जाऊन ओरडून ओरडून कोण सांगतंय की मी बौद्ध आहे, मी बौद्ध आहे? गुगल करा एकदा. आणि त्यांची कार्यक्रमाची लिस्ट आहे. नेदरलँड, फ्रान्स, UK सगळ्या देशांमध्ये त्यांचे बौद्ध परिषदा सुरू आहेत आणि जगाला ओरडून ओरडून सांगतात की आम्ही बौद्ध आहोत. आय एम बुद्धा. कोण आहेत? पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री, ज्यांचा बौद्ध धर्माशी काडीचाही संबंध नाही. ते जगामध्ये स्वतःला बौद्ध करतायत. आणि आम्ही जे मूळ बौद्ध आहोत ते मात्र महार, मातंग, चांभार, ढोर या जातींमध्ये विखुरलेले आहेत. ते जगाच्या पटलावर जाऊन स्वतःचे अधिकारही मागायला तयार नाही. आणि म्हणून आम्हा लोकांना येणाऱ्या काळामध्ये केवळ दीक्षा घेऊन चालणार नाही. आपण आज इथे एक प्रतिज्ञा घेतली की मी ब्राह्मणाच्या हातून कसलेही क्रियाकर्म करून घेणार नाही. आहे ना प्रतिज्ञा? बौद्ध होत असताना ही प्रतिज्ञा आम्ही घेतली की ब्राह्मणाच्या हातून कसली क्रियाकर्म करून घेणार नाही. मग जर ब्राह्मणाच्या हातून क्रियाकर्म करून घेणार नाही, मग त्या ब्राह्मणांच्याच व्यवस्थेचे शिक्षण तरी आम्ही आमच्या मुलांना का द्यावं? आज मुलं आमची शिकतायत काय? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा. महाराष्ट्रात आता मनुस्मृती शिकवली जाणार आहे. आणि म्हणून आज जी लोक बौद्ध झालीत या बौद्धांचं एक कर्तव्य असलं पाहिजे की आमची शैक्षणिक व्यवस्था, आमची अर्थव्यवस्था ही स्वतंत्र असली पाहिजे. कुणाच्याही ती दबावाच्या खाली असता कामा नये. आणि म्हणून आम्हा लोकांचं काम केवळ दीक्षा घेतलं आणि आज आमचं काम संपलं असं नाही. आज जर आमची दीक्षा झाली तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्रात बौद्धांची स्वतंत्र विश्वविद्यालय तयार झाली पाहिजेत आणि आमची मुलं ही बौद्ध संस्कृतीच्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये गेली पाहिजेत. अशी व्यवस्था करणंही आमचं कर्तव्य असलं पाहिजे. अन्यथा बाबासाहेबांनी सांगितलं, ओनली दीक्षा इज नॉट सफिशियंट.
केवळ दीक्षा घेऊन काही होणार नाही, अन्यथा ही लोक पुन्हा स्लिप आउट होतील आणि हिंदू धर्मात निघून जातील, पुन्हा हिंदू धर्मात निघून जातील. यांना बौद्ध म्हणून जर तुम्हाला धरून ठेवायचं असेल तर ती मेकॅनिझम उभं करणं गरजेचं आहे. काय मेकॅनिझम? आमची शैक्षणिक व्यवस्था, आमची मीडिया, आमची अर्थव्यवस्था, आणि त्या अर्थव्यवस्थेवर मी काम केलेलं आहे. आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये, मला वाटतं 6 जूनलाच, याच महिन्यामध्ये 2-4 दिवसापूर्वी आमचं रजिस्ट्रेशन लेटर आलेलं आहे. आज एवढा मोठा वर्ग, अनुसूचित जातीचा जो सगळ्यात मोठा सरकारी कर्मचारी आहे, IAS आहे, IPS आहे, इंजिनियर आहे, हा सकाळी 8 वाजता घर सोडतो, संध्याकाळी 5-7 वाजता घरी येतो आणि दिवसभर सरकारची नोकरी करून महिन्याअंती जो पगार मिळतो तो सरकारच्या बँकेत ठेवतो. आणि सरकार पैसे उचलून अडाणी अंबानीला त्यांचे रस्ते बनवण्यासाठी, त्यांचे एअरपोर्ट बनवण्यासाठी, त्यांचे वॉटर पोर्ट्स बनवण्यासाठी संपूर्ण देशात त्यांना पैसे देतात. पैसे आम्ही कमवतोय आणि फुकटमध्ये अडाणीला मिळत आहे. तुम्ही गुगल करा कधी अडाणी लोन वेव ऑफ. फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाने अडाणीचे 35,60,000 करोड रुपये माफ केलेले आहेत. कुणाच्या खिशातले? आमच्या खिशात. का तर आम्ही आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार केली नाही. कोणी? ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ थिसिस नावाच्या ग्रंथावर, त्यांच्या थिसिसवर, PhDच्या थिसिसवर RBIची निर्मिती झाली आणि त्या RBIमुळे संपूर्ण बँकिंग सेक्टर उभं राहिलं. त्या लोकांची एकही नॅशनलाइज बँक नाही. ज्या बाबासाहेबांनी या देशाला अर्थनीती दिली त्या लोकांची एकही अर्थव्यवस्था नाही. आणि म्हणून आम्ही ते काम केलं की आम्ही पैसे तर कमवत आहोत, आम्ही मेहनत तर करत आहोत, पण पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये ठेवत आहोत. आमचे पैसे उचलून अडाणी अंबानीला दिले जातात आणि म्हणून आमची स्वतंत्र बँक असणं गरजेचं आहे. यासाठी मागच्या 2 वर्षात संपूर्ण भारतामध्ये हा विचार लोकांपर्यंत दिला आणि आज त्या बँकेचं रजिस्ट्रेशन झालं. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं निर्मिती झाली. आणि म्हणून मी सांगणार आहे, आपण माझ्या मातंग बांधवांनाही सांगणार आहे आणि मी एक विनंती करणार आहे, ही माझी पर्सनल विनंती राहणार आहे. ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आज याच दीक्षा घेत असताना आम्ही एक अजून प्रतिज्ञा घेतली की आज माझा नवा जन्म होत आहे. आता इथे बसलेली लोक, कुणीतरी मला सांगा, तुम्हाला पूर्वीचा जन्म आठवतो का? आठवतो? कुणाला? बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा का दिली असेल की आज माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो. का? तर पूर्वीच्या जन्मात मी कोण होतो मला आता त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. म्हणून यापुढं ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, हे बोलणं टाळा की हा मातंगातनं बौद्ध झाला, हा हुलारातनं बौद्ध झाला. हे बोलणं टाळा आणि केवळ त्याचा उल्लेख बौद्ध म्हणून करा. तो कोणत्या जातीतला बौद्ध आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही.